मालक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांनी स्वीट जेवणाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। तर प्रथमतः आपण त्यांचे टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया। प्राध्यापक त्याचबरोबर माननीय श्री विलास भाऊ देवकते मल्हारी मार्तंड अर्बन माजलगावचे अध्यक्ष, माननीय हरिभक्त पारायण बालासाहेबजी फपाळ विकास नामाचे संपादक, त्याचबरोबर माननीय श्री दशरथरावजी सातपुते गोविंद आग्रो माजलगाव, त्याचबरोबर केशवरावजी गायकवाड वागेश्वर किराणा संचालक यांचं स्वागत आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब यांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा। यानंतर श्री तोडकर सर आपणास विनंती आहे की माननीय श्री मुख्याध्यापक साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा। यानंतर विशाल भाऊ देवकते मल्हारी मार्तंड दशरथरावजी सातपुते गोविंद आग्रो माजलगाव श्री खंडगाव सर आपणास विनंती आहे की माननीय श्री दशरथ भाऊ सातपुते यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा। आपण प्रस्तावित करायला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरण सरोजं साधनीलाबुधावं जगन्नियतपानी मण्डलं मनहरं तरुण तुलसीमाला कंजकंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग परमात्म्यास प्रथम वंदन। आपल्या या आज जनार्थ शिक्षण प्रसारक मंडळ येळमघाट तालुका जिल्हा बीड संचलित मूकबधीर निवासी विद्यालय माजलगाव या ठिकाणी आज सर्वांचे लाडके आणि सोने सराफा असोसिएशनचे सहसचिव तथा प्रसिद्धी प्रमुख माननीय भागवतरावजी गायकवाड साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज आपल्या या मूकबधीर शाळेमध्ये
भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी व्यासपीठावर सोने सराफा असोसिएशनचे सचिव उपाध्यक्ष नारायण बापू सातपुते, तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवानरावजी धरपडे सर, तसेच गजानन भाऊ कोकण सोने सराफा असोसिएशनचे सचिव, तसेच मल्हारी मार्तंड अर्बन बँकेचे चेअरमन श्री विशाल भैया देवकते, तसेच केशवरावजी गायकवाड, सातपुते सर व आपल्या या शाळेतील सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वच आज आपल्या या मूकबधीर शाळेमध्ये माननीय भागवतरावजी गायकवाड यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. आणि खरोखर ज्यावेळेस कुठलाही कार्यक्रम असो की त्या कार्यक्रमातून आम्ही एक संपादक आणि पत्रकार या नात्यानं एक धार्मिक कार्यक्रम असो किंवा एक वैयक्तिक कार्यक्रम असो, पण त्या कार्यक्रमातून कुठला तरी सामाजिक उपक्रम राबविला गेला पाहिजे हा आमचा उद्देश असतो. आणि त्या अनुषंगाने आपल्या या सोने सराफ भागवतरावजी गायकवाड यांनी अनेक वर्षापासून त्यांचा जन्मदिवस साजरा करत असताना काही वेळेस तरुण मित्र बांधवांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. काही वेळेस अनेक ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलीसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे. असे भरगच्च कार्यक्रम त्यांचा करण्याचा मानस असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या वेळेस कुठलंही कार्य करत असताना आपण ज्या वेळेस व्यापार करतो, ते व्यापार करत असताना त्या व्यापारातून आपण कुठलं तरी एक दायित्व स्वीकारलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने भागवतरावजी गायकवाड खरोखर ते दायित्वाला एक कुशल मार्गदर्शन आणि एक चांगलं काम करण्याचं काम हे भागवतरावजी गायकवाड करत असतात. त्यांचा उद्देश की जे आपण प्रत्येकाला एक व्यवसाय करत असताना जी कमवलेलं धन आहे आणि त्या धनाची सफलता आणि शुद्धता करण्यासाठी एक काय असतं, काही वेळेस माणूस खूप 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 पैसा 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 करतो, खूप कमवण्याच्या पाठीमागे लागतो, परंतु तो माणूस इतरत्र समाजकार्य असेल, धार्मिक कार्यक्रम असेल किंवा कुठलाही एक आपण चांगलं काम केलं पाहिजे हा त्या माणसाच्या मनामध्ये आलेलं नसतं. परंतु त्याच्या विरुद्ध जे काम करतात, जे समाज काम करतात, समाजकार्य करतात, खरोखर आम्ही पहिल्या वेळेस गेल्या वर्षी ग्रामीण रुग्णालयामध्ये फळांचं वाटप केलं होतं. खरोखर त्यांनी आतापर्यंत जेही वाढदिवस केला, जे जन्मदिवस साजरा केला आहे, त्यांनी प्रथम समाजातील बांधिलकी जपून त्यांनी उपक्रम राबविण्याचं काम भागवतरावजी गायकवाड यांनी केलेले. खरोखर असा आदर्श घेतला पाहिजे की जे की आपण कुठलंही कार्य करत असताना खरोखर मी एक सांगू इच्छितो की मी स्वतः अखंड हरिनाम सप्ताह तेलगावला 4 वर्ष केला. 2 वर्ष माझ्या आश्रमावर माझं विठोबा रुक्माई अनाथ वृद्धाश्रम आहे आलापूरला, त्या ठिकाणी 2 वर्ष सप्ताह केला. परंतु ज्या ठिकाणी सप्ताह करत असताना आमचा हेतू असा असतो की त्या ठिकाणी आपण रोग निदान शिबिर असेल, मोफत रोग निदान शिबिर असेल, औषध मोफत वाटता येतील हा उद्देश असतो.
रक्तदान शिबिर असेल, असे अनेक उपक्रम आपण राबविण्याचं काम करतो. आणि त्याच दृष्टिकोनातून माननीय भागवतरावजी गायकवाड हे चांगल्या पद्धतीनं माजलगावमध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम ते करत असतात. आणि हे आदर्श घेतला पाहिजे. प्रत्येक माणूस काही आपण पाहत असतो वाढदिवस करत असताना काही कुठं वाढदिवसाचा केक कुणी लावेल, कुणी तोंडाला लावेल, कुणी अनुचित प्रकार एकदम करत असतात. परंतु ते कुठल्याही गोष्टीचा तसला वाईट उपयोग न करता हे चांगला एक सामाजिक उपक्रम करत असतात. त्यांना आपल्या शाळेच्या वतीनं, आपल्या सर्व या व्यासपीठावरील मान्यवरांच्या वतीनं, शिक्षक बांधवांच्या वतीनं, विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीनं मी त्यांना दीर्घायुष्य, त्यांचं आरोग्य, सुख, संपदा, धन सर्व त्यांना म्हणजे ईश्वरचरणी प्रार्थना करेन की मिळो, त्यांचं आयुष्य चांगलं राहो. असेच पुढील कार्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझं लांबच चाललेलं भाषण थांबवितो. रामकृष्ण हरी. गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलो आहोत. व्यासपीठावरील मान्यवर बाळासाहेब, विशाल भैया देवकते, नारायण बापू सातपुते, तळपडे सर यांच्या निमित्त एकच सांगू इच्छितो की भागवतराव गायकवाड हे एक नाव नाही, ते एक वादळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कदम में कदम मिलात चल, सफलता मिलेगी आज नाही तो कल. ते कोणत्याही कामात असं झोकून देतात की प्रत्येक काम आपल्या घरच्यासारखं असेल, त्या वादळाप्रमाणे काम करण्याची सवय लागते त्यांना. एखादं काम दिलं त्यांना की त्यांचे आज 10 फोन असते, काय झालं काय झालं. पण त्या हिशोबाने त्यांनी आजपर्यंत जीवनात जेवढे मी कामं केलेत आणि इथून पुढे मी त्यांना सफलता भेटावं. व्यापारी तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने व आपल्या सराफ संघटनेच्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आत्तापर्यंत त्यांनी वाढदिवस सामाजिक उपक्रम खूप राबवले, पण आज इथं येऊन जो आनंद होतो ते कुठंच होत नाही, कोणत्याच कार्यक्रम होत नाही. त्यांनी सातत्याने इथं कार्यक्रम घ्यावं, त्यांचे नाही दुसऱ्यांचे वाढदिवस इथेच करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. उपाध्यक्ष बीड यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं. असं का? असं करावं. आज या ठिकाणी आपण नाथ शिक्षण संस्था उपजी विद्यालय दिव्यांग विद्यालय भागवतराव गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे खरंच कर्तृत्ववान व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणे असं म्हणून मानतो. ज्या ज्या कामामध्ये भागवतरावांनी सहभाग घेतला ते काम भागवतरावांनी गणेश नेण्यासाठी आज केलेलं आहे. आजपर्यंत आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि एखादा व्यक्तीचा वाढदिवस करत असताना बाहेर कुठेतरी कार्यक्रम घेणं किंवा त्या कार्यक्रमामध्ये अनावश्यक खर्च आणि वेळगुणीपणा अपयोग करणं, त्यापेक्षाही त्यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाची सोय करणं एक अन्नदानाचा योग नसून हे एक मिष्टान्न भोजन आणि त्यांच्या प्रती असलेल्या आपल्या जीवनामध्ये आस्था निर्माण करण्याचा योग असतो असं मी मानतो. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना दीर्घायुष्य लाभू, जीवनामध्ये महत्त्वाचं देशाची सेवा, आईवडिलांची सेवा, गोसेवा घडो आणि सामाजिक सेवा त्यांच्या हातून घडत राहावं अशी मी त्यांना परमेश्वरची मी प्रार्थना करतो. आणि माझ्या वतीनं, माझ्या संघटनेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो. विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या युक्तीप्रमाणे आज मूकबधीर महाविद्यालय माजलगाव येथे माननीय भागवतरावजी गायकवाड सराफा असोसिएशनचे प्रसिद्धी पत्रकार यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे कोकण साहेब असतील, नारायणराव सातपुते असतील, विशालराव देवकते, बालासाहेबजी कृपा आणि दत्तपरायण, तसेच केशवराव गायकवाड, दशरथराव सातपुते आणि या शाळेचा सर्व स्टाफ, मुख्याध्यापक गणपती पाटील सर, प्रकाश सर, दास सर
तोडकरी हे सर्व या ठिकाणचे शिक्षक वृंद आणि ती असणारे आपणासमोर असलेले विद्यार्थी, कारण आपण एक दिव्यांग आहात, आपल्यामध्ये कुठेतरी ईश्वरानं एक कुठली तरी कमतरता आपल्यामध्ये दिलेली आहे आणि म्हणून आपलं जीवन दुःखमय होतं की काय असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण 5 इंद्रिये, ज्ञानेंद्रिय, त्यातले तुम्हाला 2 ज्ञानेंद्रियच ईश्वराने दिले नाही आणि 5 कर्मेंद्रिय दिली, हात पाय चालावाया तो सगळं सिद्ध तीर्थाटन करू. म्हणजे ज्याला हातपाय आहे तो चालू शकतो, पण ज्याला वाचा नाही, त्याला बोलता येत नाही, ज्याला कान आहे कानानं श्रवण करता येत नाही, ही अद्वितीय शक्ती ही ईश्वराची असती. कारण त्यांनी दिलेलं हे आपल्याला दान असतं लक्षामध्ये, पण आपण कधीही त्याच्यावर दुःख मानायचं नाही, कारण ती ईश्वराची देणगी, त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी जे तुम्हाला शिकवणारे टीचर असतील, शिक्षक असतील, मी त्यांचं या ठिकाणी खूप धन्यवाद मानतो की सर, आपण अशा मूकबधिर विद्यार्थ्यांना तुम्ही जी शिकवता आणि आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं, जी चालती बोलती मुलं होती ती सहज आम्ही शिकू शकतो, पण तुम्ही अशा विद्यार्थ्यांना शिकवता की ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकता येत नाही, आणि हे विद्यार्थी तुम्ही घडवता. म्हणून तुमचं मला पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करावं वाटलं. आणि निश्चितच हे विद्यार्थी, आता लिपी असते, आपण जसं हस्ताक्षर अ आ इ क ख ग म्हणतो, पण तुम्हाला त्या वेगवेगळ्या लिपीच्या द्वारे तुम्हाला आम्ही असा जर अक्षर केलं तर ते तुम्हाला कळू शकतं लक्षामध्ये. आणि हे लिपीचं माध्यम सुद्धा ते निर्माण झाल्यामुळं तुम्हाला ती कला अवगत होते. म्हणून तुम्ही समाजामध्ये दुःखी व्हायचं नाही, कारण तुम्ही जर या मुखबधिर शिक्षणामध्ये जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही भावी आयुष्यामध्ये एक सुजाण नागरिक बनू शकतात, एक सुजाण अधिकारी सुद्धा बनू शकतात. आणि तुमच्या मुखबधिर संस्थेमधले अनेक विद्यार्थ्यांनी पाहतोय की समाजामध्ये चांगल्या प्रकारे ते वावरतात आणि एक आपला स्वतःचा मान सन्मान त्यांनी काय केलाय, मिळवलेला आहे. म्हणून भागवतरावजी गायकवाडनं असा एक उद्देश ठेवला होता की जे मुखबधिर मुलं असतात की ज्यांना वाचा कानाला ऐकू येत नाही, अशा मुलांना आपण धैर्य धीर त्यांच्या पाठीवरती आपण हात फिरवला पाहिजे, त्यांना मायानं आपण गोंजारलं पाहिजे. हे सुद्धा विद्यार्थी काय होऊ शकतात, समाजामध्ये मान सन्मान मिळवू शकतात. म्हणून भागवतरावच्या गायकवाडच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या भावी आयुष्याच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. निश्चित तुम्ही समाजामध्ये आपलं स्वतःचं जे वैयक्तिक करिअर असतं ते करिअर तुम्ही मिळवू शकता, कारण तशी यंत्र तसं साहित्य आज आपल्याला या ठिकाणी विज्ञान युगामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही मूकबधिर जरी असलात तरी तुम्ही आमच्यासारखी भाषा अवगत करू शकता, आमच्यासारखं बोलू शकता, आमच्यासारखं तुम्ही पर्यटन करू शकता आणि आमच्यासारखी विविध पदं सुद्धा तुम्ही घुसू शकता आणि निश्चितच घुसतात अशी मी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून भागवतरावजी गायकवाडांना मी सर्वांच्या, तुमच्या शाळेचे सर्व टीचर शिक्षक वृंद असतील, आपले सर्व मूकबधिर विद्यार्थी यांचे सुद्धा या सर्वांच्या वतीने भागवतरावजी गायकवाड यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य अतिशय सुगम, सफल, साफल्य आणि त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष आनंद निर्माण व्हावं, त्यांचं आरोग्य अबाधित राहावं आणि पुढील कार्यामध्ये त्यांच्याकडून असंच, जसं आता या ठिकाणी मूकबधिर शाळेला त्यांनी तुम्हाला जेवणासाठी मिष्टान्न दिले, तर असंच त्यांच्याकडून काहीतरी उपक्रम पुढच्याही आयुष्यामध्ये त्यांच्याकडून घडो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हालाही लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. माऊली नंतर समाधी नाही, तुकोबारायनंतर वैकुंठ गमन नाही, छत्रपती नंतर शिवराया नाही, मानवी देहानंतर दुसरा देह नाही. देव हा दगडामध्ये नसतो तर देव हा मुलामध्ये आहे. कारण ते छोटे छोटे मुलं जे आहेत यांच्यामध्ये तुमच्यासारख्या शिक्षकांनी एक आशा निर्माण केलेली आहे की आपण या जगामध्ये काहीतरी जन्माला आलो तर आपण काहीतरी करू शकतो, अशी आशा निर्माण तुम्ही या ठिकाणी त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण केली आहे. सर्वप्रथम मी सर्व मूकबधिर या ठिकाणी येळंघाट तालुका बीड संचालित मूकबधिर शाळेचे अभिनंदन व स्वागत करतो. कारण हे चांगल्या विद्यार्थ्याला तर कोणी घडू शकतं, पण अशा विद्यार्थ्यांना घडविण्याचं सामर्थ्य तुमच्या हाताने, या देवाने तुमच्या हाती एक
फूल दिलेलं आहे त्याला कसं तयार करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. कारण आता जे युपीएससी मध्ये अंध विद्यार्थी युपीएससी क्रॅक झालेला आहे. तर माणसाने जर ध्येय ठरवलं तर या जीवनामध्ये काय होऊ शकत नाही माणूस. तर हे विद्यार्थी फक्त बोलत नाही तर हे त्यांच्यामध्ये सुद्धा ऊर्जा निर्माण करण्याचं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही सर्वजण माझे मुख्याध्यापक दर्पण सर असतील ते आमचे प्रेरणास्थानच. ते म्हणाले की आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा भेटावं, पण तुम्ही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहात. आमचे सासरे नारायणरावजी सातपुते असतील ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक. त्यांच्या विचाराला धरून आम्ही या पुढे मार्गक्रम करत असतात. त्यांचे नेहमी आम्हाला सहकार्य असते. आमचे मित्र गजाननजी भोकन सदैव आम्हाला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी, जबाबदारी देण्याचं काम या गणपतीच्या माध्यमातून असो, एखाद्या कामाच्या निमित्ताने त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी टाकली तर मी निश्चितच मी त्यांच्या शब्दाला सार्थक ठरेल असं मी करत असतो. त्यानंतर मल्हार मार्तनचे चेअरमन ते बी मला नेहमी प्रेरणा देतात की आपण असा कार्यक्रम राबवला पाहिजे. गेल्या वेळेस जरा उशिरा त्यांना माहीत झालं की वाढदिवस आपण अशा पद्धतीने केला पाहिजे होता. तर मी त्यांना म्हणलो बघा आता काही समजा विद्यार्थ्याला काही तुम्हाला करता येईल तर त्यांनी निश्चितच माझ्या हाकेला ओ दिला. आमचे नानासाहेब गोपने असतील, शाळेचे मुख्याध्यापक तळपती सर असतील, नानाभाऊ शिंदे असतील, आमचे मेवणे दशरथरावजी सातपुते असतील, वागेश्वरी किरवाचे आमचे बंधू केशवरावजी गायकवाड असतील, सर्वांनी माझ्यावर जे प्रेमरूपी आशीर्वाद तुम्ही या ठिकाणी मला वाढदिवसानिमित्त दिले, सर्वांचे या ठिकाणी आमचे सहकारी शिक्षक उशिरा लेट पण थेट आले, त्यांचे बी या ठिकाणी वेळोवेळी प्रेरणा असते आम्हाला सर्वांचं. या ठिकाणी मी आमचे बालासाहेबजी विकास नामाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी नेहमी तत्पर असतात. आमचे बालासाहेबजी पप्पा या सर्व तुमचे शिक्षक स्टाफ असतील सर्वांचं मी या ठिकाणी माजलगाव सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार प्रदर्शन करतील. सर्वप्रथम आदरणीय भाऊंना आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या या विद्यालयामध्ये आपल्या मुलांसाठी स्वीट जेवणाचं आयोजन मान्य सगळ्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी उपस्थित नारायणबाबू सातपुते, त्यानंतर गजाननभाऊ भोकन, विशालभाऊ देवते, त्यानंतर भगवंतराव धरपडे सर, दशरथरावजी सातपुते, केशवराव गायकवाड, त्यानंतर बाळासाहेब पप्पासाहेब व सर्वच मान्यवर आज इथे आमच्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर सर्व मान्यवरांचं मी आमच्या या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने भागवत भाऊंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपण एक